सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ अनुराधा भुसकट, अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ परतवाडा शाखा। सध्या नवरात्र चालू झालेलं आहे आणि देवीचे 3 शक्तीपीठ आहेत, पण आमच्यासाठी चौथं शक्तीपीठ म्हणजे आमचं सावित्री शक्तीपीठ। दरवर्षी सावित्री शक्तीपीठ नवरात्र एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरं करत असते आणि यावर्षीही आम्ही ते तसंच साजरं करणार आहोत। तर यावर्षी तुम्हाला नवरात्र निमित्त सावित्री आईंच्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या पैलूंवरती वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर मी तुम्हाला सावित्री आईंच्या कवयित्री या पैलूबद्दल माहिती सांगणार आहे। भारतातील पहिली महिला शिक्षिका अशी सावित्रीबाईंची ओळख सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्या एक कवयित्री सुद्धा होत्या हे फार कमी लोकांना माहिती आहे। सावित्री आईंचा पहिला काव्य फुले हा काव्यसंग्रह 1854 साली शिळा प्रेसवर प्रकाशित झाला होता। काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्यावेळी सावित्री आई केवळ 23 वर्षांच्या होत्या। साधारणतः 1850 पासूनच त्यांनी कविता सृजनास प्रारंभ केला असावा। अतिशय बिकट प्रसंगी ज्योतिरावांबरोबर त्या गृहत्याग करतात। उस्मान शेख यांच्या गोठ्यात राहून पतीच्या सर्व कार्यात जोमाने सहभागी होतात। समाजाचा रोष पत्करून जिद्दीने अध्यापनाचे कार्यही करतात आणि संसाराची घडी विस्कटली असताना सुद्धा कवितेचाही संसार मांडतात। काव्यसृजनामध्ये कुठलीही परंपरा नसताना बहुजनांची ही कन्या काव्यसृजनात उजवी ठरते। ज्योतिरावांचा काव्य संसार फुलण्यापूर्वीच सावित्री आईंचा काव्य संसार पूर्णपणे फुलला होता। सावित्री आईंच्या कवितांची वर्गवारी आपल्याला अशी ठळकपणे करता येते, जशी निसर्गविषयक, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक, बोधपर, इतिहासविषयक आणि स्फुट कविता। सावित्री आईंचे 3 कवितांची पुस्तकं आहेत, एक काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर, आणि तिसरं पुस्तक आहे त्यांचं पितर पुराण। शिवप्रार्थना, शिवस्तोत्र आणि ईशस्तवन आदी कवितांमध्ये सावित्री आईंनी शंकराचा महिमा वर्णन केलेला आहे। छत्रपती शिवाजी, राणी छत्रपती ताराबाई या त्यांच्या इतिहास विषयक कविता आहेत। शिवरायांची धाकटी सून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुघलांशी मोठ्या जिद्दीने झुंजली आणि शेवटी बलाढ्य अशा मुघल सम्राटाला तिच्या व्यूह रचनेसमोर हताश व्हावे लागले। अशा या ताराराणीस सावित्री आईंनी कवितेच्या माध्यमातून मानाचा मुजरा केला आहे। त्याचप्रमाणे काव्य फुले या काव्यसंग्रहात सावित्री आईंनी काही निखळ अशा नैसर्गिक वर्णनपर कविताही रचल्या आहेत। पिवळा चाफा, जाईचे फूल, गुलाबाचे फूल, जाईची कळी, फुलपाखरू, मातीची ओवी आदी कवितांमधून त्यांनी बालपणी अनुभवलेले विश्वच साकारलेले आहे। तसा सावित्री आईंचा पिंड हा सामाजिक बांधिलकीचा। या सामाजिक बांधिलकीची नाळ गृहत्यागानंतर अधिकच घट्ट होत गेली। कवितेच्या प्रांतात त्या खऱ्या अर्थाने सामाजिक कवितांमध्ये रमलेल्या आहेत। ज्योतिरावांच्या अगोदर त्यांनी ही वाट रुळवली आहे। स्त्री, दलित बहुजनांना त्यांनी खऱ्या अर्थाने जीवन मार्गाचे दर्शन कवितेच्या माध्यमातून करविले आहे। मनू म्हणे श्रेष्ठ धन, नवस, शूद्र या शब्दाचा अर्थ इंग्रजी शिका, शिकण्यासाठी जागे व्हा, शूद्रांचे परावलंबन, तयास मानव म्हणावे का, इंग्रजी माऊली, अज्ञान, सावित्री व ज्योतिबा संवाद आदी कवितांमधून दलित बहुजनांना त्या संदेश देतात। त्याचप्रमाणे फुले दाम्पत्यांनी त्या काळी राबवलेल्या अनमोल शैक्षणिक धोरणाचा आढावा श्रेष्ठ धन या कवितेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सावित्री आईंनी घेतलेला आहे। सरतेशेवटी सावित्री आईंना विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्याच कवितेच्या ओळी म्हणते, काळ रात्र गेली अज्ञान पळाले, काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्वा जागे केले सूर्याने या, शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला, जाऊ चला गाठू मानवता केंद्र, जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ। धन्यवाद।